नमस्कार, गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज भाजीसाठी आपण काढलेले आहेत सोयाबीन आणि वेळ आहे त्याच्यामुळे मी हे थंड पाण्यातच भिजत ठेवते. अर्धा तास झाला आहे, सोयाबीन चांगलं भिजलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे एक मोठा कांदा कापून घेतला आहे बारीक. 2 छोटे टोमॅटो घेतलेत, ते देखील आपण कापून घेणार आहेत. 2 हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतला 5-6 पाकळ्या. तर हे सर्व साहित्य कापून या कढईमध्ये एक छोटा चमचा तेल मी टाकलं आहे, त्याच्यामध्ये मी परतून घेते, ज्याची ग्रेव्ही आपण करणार आहोत. मसाला परततो आहे तोपर्यंत सोयाबीन पाण्यामधून मी निथळून घेतलं आहे, पाणी चांगलं काढून घेतलं. आता हे वाटण थंड होतं आहे तोपर्यंत पीठ मळते आहे मी. तर आता तुम्ही बघता हातामध्ये अलगद जेवढं पीठ बसतं तेवढ्या पिठामध्ये एक चपाती होते. जे बिगनर्स असतात, चपाती ज्यांना जमत नाही, नवशिके असतात, त्यांच्यासाठी की चपात्या जर मोजून करायच्या असतील तशा पद्धतीने तुम्ही पीठ घेतलं तर तुम्हाला हव्यात तशा तेवढ्या चपात्या तुम्ही बनवू शकता. जर 5 बनवायच्या तर त्या पद्धतीने तुम्ही आपल्या हातामध्ये जसं पीठ बसेल, इथे मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे घ्यायचं. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं थोडंसं आणि थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घ्यायचं अशा पद्धतीने. तर आता हे वाटण आपलं थंड होतं आहे तोपर्यंत मी इथे हे गव्हाचं पीठ मळून घेते. मला आता इथे 10 चपात्या बनवायच्या आहेत, तर तुम्हाला मी दाखवते बरोबर याच्या 10 चपात्या होतील. तर पिठामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालूयात आणि पीठ मळून घ्यायचं आहे. ओलसर करून घ्यायचं आणि पीठ घट्ट आणि पातळ करायचं नाही आहे, मध्यम ठेवायचं आहे. खूप घट्ट पीठ केलं तर चपाती कडक होते, लाटताना देखील त्रास होतो. मस्त मऊ असं पीठ असेल तर चपाती देखील पटकन लाटता येते आणि छान अशी मऊ देखील होते. चपाती भाकरी सर्वांनाच येते, पण बरेच जण बिगनर्स देखील असतात, हॉस्टेलला राहणारे असतात. तर कधी पिठामध्ये पाणी जास्त होतं तर कधी पीठ जास्त होतं, मग चपात्या जास्त होतात. तर अशा पद्धतीने पीठ घेऊन तुम्ही बरोबर हव्या तेवढ्या चपात्या बनवू शकता. तर पीठ आपलं मळून झालेलं आहे, तिंबून झालं आहे, ओलसर करून झालेलं आहे. तर मी याला झाकून ठेवणार आहे आणि तोपर्यंत भाजीची पुढची तयारी करून घेऊयात. मी पीठ याच्यासाठी मळायला घेतलं की जे आपण वाटण करणार आहोत सोयाबीनच्या भाजीसाठी ते थंड होतं आहे. जे आपण कांदा, टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या आणि लसूण जे आपण थोड्याशा तेलावरती परतून घेतलं होतं ते थंड झाले. तर मी आता याला थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घेते. गरम गरमच फिरवून घेतलं की मग मिक्सर गरम होतो, म्हणून थंड झाल्यानंतर मी आता ते फिरवून घेतलं आहे आणि एका भांड्यामध्ये वाटण देखील काढून घेतलं आहे. तर त्याच कढईमध्ये 1.5 पळी तेल घातलं. आता याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मिरची पावडर मी टाकलेली आहे. आपला जो गॅस आहे तो एकदम मंद आहे, म्हणजे तेल देखील चांगलं तापलेलं नव्हतं, त्याच्यामुळे मी मिरची पावडर आणि हळद पावडर टाकून दिली, जी की जळली नाही आहे. आणि जे भिजवलेले सोयाबीन आहे ते मिनिटभर याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला ग्रेव्हीची तयारी करायची. तर मिनिटभर मी मंद आचेवर हे सोयाबीन भिजवलेले ते हळद पावडर आणि मिरची पावडर टाकून चांगले परतून घेतलेत. आता त्याला आपण काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे भाजीसाठी. ग्रेव्ही आपल्याला ही सोयाबीनची भाजी ओलसर बनवून घ्यायची आहे, थोडीशी लपतपीत अशी, खूप सुकी देखील नाही बनवायची. तर मी पहिल्यांदा बोललो होतो, हे सोयाबीन जे मी परतून घेतलं तेव्हा मी अर्धा चमचा तेल घातलं होतं आणि आत्ता इथे 1.5 पळी तेल घातलेलं आहे, जी आपली किटलीमध्ये असते पळी. तर तेल गरम झालं त्याच्यानंतर मी आता याच्यामध्ये जिरं घालते फोडणीमध्ये, मोहरी घालत नाही आणि कढीपत्ता घालणार आहे. कढीपत्ता थोडासा तोडून घालायचा. तर जिरं घातलं आहे आणि कढीपत्ता देखील इथं तोडून घातला आहे. भरपूर मसाले देखील आपल्याला घालायची गरज नाही आहे. तर मसाल्याच्या डब्यामधून आपण थोडेसेच मोजकेच मसाले याच्यामध्ये घालणार आहोत. तर आता जिरा आणि कढीपत्ता परतला गेला तर मी इथे माझ्याकडे 2 चमचे ओल्या खोबऱ्याची आपली इडली डोसासाठी जी चटणी बनवतो ती होती, ती मी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे.
म्हणजे थोडक्यात खोबऱ्याचं वाटण आपण म्हणू शकतो. आणि ते घातल्यानंतर ते मी मिक्स करून घेतलं. आणि मग जे आपलं कांदा, टोमॅटो, लसूण आणि हिरवी मिरची हे आपण परतून घेऊन जे मिक्सरला फिरवून घेतलं होतं ते घातलं. ते देखील थोडंसं मिक्स करून घेतलं तेलामध्ये. गॅस इथे मंदच आहे. आणि हळद पावडर, लाल मिरची पावडर आणि धना पावडर आणि थोडासा गरम मसाला, थोडे मसाले मी मसाल्याच्या डब्यातून घातलेत. आणि मसाल्याचा डबा आता पहिल्यांदा बाजूला ठेवते. आता इथे ज्यावेळेस आपण 2 छोटे टोमॅटो घेतले होते त्याच्यातून थोडंसं टोमॅटो बारीक फोडी करून ठेवलं होतं, जे मी इथे आता या वाटणामध्ये घालून घेतलेलं आहे. आता त्या फोडणीसोबत आपल्याला त्याला चांगलं परतून घ्यायचं. तर फोडणी परतण्यासाठी मंद आचेवर झाकण ठेवून ती चांगली तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी देखील घातलेलं आहे मिक्सरचं भांडं विसळून, म्हणजे जेणेकरून जी स्टीलची कढई आहे ती खाली लागणार नाही. गॅस मंदच ठेवायचा आहे, झाकण ठेवायचं आहे. मस्त तेल सुटतं त्याला. छान असं तेल सुटल्यानंतर आपलं जे सोयाबीन परतून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं. आता सोयाबीन चांगलं भिजलेलं आहे, त्याला जास्त शिजण्याची गरज नाही आहे. तर आता इथे पुन्हा एकदा मी मिक्सरचं भांडं आणि जे पण ज्या वाटीमध्ये बाउलमध्ये वाटण काढलं होतं हे सर्व विसळून घेतलं. म्हणजे इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलं. आतापर्यंत भाजीला आपण मीठ घातलेलं नव्हतं. आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं. आता याला एक उकळी आणायची आणि मंद आचेवरती 2-3 मिनिट शिजू द्यायचं. मस्त भाजी तयार झालेली आहे. कोथिंबीर नव्हती, मस्त भाजी तयार झालेली दाखवली. आता भाजी साईडला ठेवते आणि रात्रीची डाळ उरलेली होती त्याचा इथे मी पराठा करून घेते. तर उरलेल्या डाळीमध्ये बसेल तेवढं गव्हाचं पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे आणि त्याचे पराठे करून घेते. तर तवा गॅस चालू करायच्या अगोदर मी त्याचे उंडे करून घेतलेले आहेत. त्रिकोणी, गोल आपल्याला जसे हवे तसे त्रिकोणी केले म्हणजे त्याचे 3 लेयर त्याच्यामध्ये तयार होतात. आणि उंडे करून झाल्यानंतर मी आता तुम्हाला जे आपण गव्हाचं पीठ मळून घेतलं होतं, मी बोलले होते की त्याच्यामध्ये 10 चपात्या होतील. तर तुम्हाला मी दाखवते त्याचे 10 गोळे बनवून. आणि जशी हॉटेलमध्ये रोटी चपाती भेटते त्याच साईजच्या चपात्या आपल्या 10 चपात्या इथे होतील. या पद्धतीने हे 10 गोळे तयार झालेले मी तुम्हाला दाखवलेत. ते मी झाकून ठेवलेत कारण आपण पहिल्यांदा हे डाळीचे पराठे करून घेणार आहोत. बऱ्याच वेळा नेहमीच आपण डाळ भात करतो, तर बऱ्याच वेळा रात्रीचा डाळ भात शिल्लक राहिलेला असतो. ज्यावेळेस डाळ शिल्लक राहते त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने त्याचे पराठे बनवू शकता. लोणचं किंवा कुठल्याही चटणीसोबत, दह्यासोबत मुलं देखील आणि मोठे देखील आवडीने खातील आणि डाळ देखील वेस्ट जाणार नाही. तर अशा पद्धतीने आपले हे डाळीचे पराठे तयार झालेले आहेत. गरमागरम मस्त खूप छान लागतात नाश्त्यासाठी. आणि चपात्या देखील नंतर मी करून घेतलेल्या आहेत. बरोबर या साईजच्या 10 चपात्या झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत, व्लॉगसोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.